नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील पुरवठा निरीक्षक ऑनलाईन परीक्षेतील मराठी व्याकरणावरची प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। यावरचा आपला हा 5वा व्हिडिओ आहे। याच्या आधीचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ठीक आहे, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 देवनागरी। तर मराठी भाषा जी आहे ती देवनागरी या लिपीमध्ये लिहिली जाते आणि देवनागरी लिपी जी आहे ती कशा प्रकारे लिहितात असा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो। तर लक्षात ठेवायचे, देवनागरी लिपी जी आहे ती डावीकडून उजवीकडे लिहितात। उजवीकडून डावीकडे नाही तर डावीकडून उजवीकडे लिहितात। व्यवस्थित लक्षात ठेवायचे। पुढे, कासार म्हणजे बांगड्याचा व्यापार करणारा हा अर्थ बऱ्याच जणांना माहिती असेल, परंतु इथे आपल्याला कासार शब्दाचा दुसरा अर्थ कोणता आहे असे इथे विचारले। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 तलाव। तर कासार शब्दाचा अर्थ तलाव असा सुद्धा आहे, लक्षात ठेवायचे। पुढे, कम उपसर्ग कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1। तर कम हा जो उपसर्ग आहे तो अरबी व फारसी या भाषेतून मराठीत आलेला आहे। पुढचा प्रश्न, अंबुज, नीरज आणि राजीव हे कोणत्या शब्दाचे पर्यायवाची शब्द आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 कमळ। तर अंबुज, नीरज आणि राजीव हे कमळ या शब्दाचे पर्यायवाची म्हणजे समानार्थी असणारे शब्द आहेत। तर बघा, कमळ या शब्दाचे पर्यायवाची किंवा समानार्थी असणारे शब्द कोणते आहेत पहा। अंबुज, नीरज आणि राजीव हे तर आहेतच, त्याचबरोबर पद्म, नलिनी, सरोज, पंकज, अब्ज हे सुद्धा कमळ या शब्दाचे पर्यायवाची किंवा समानार्थी असणारे शब्द आहेत, लक्षात ठेवायचे। पुढे, जेव्हा एखाद्या क्रियापदावरून कोणतीही क्रिया एखाद्या काळात नेहमी सतत घडण्याची रीत, प्रथा आहे असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्या काळास डॅश डॅश म्हणतात। तर तुम्हाला रीत, प्रथा या नावावरूनच लक्षात आलं असेल। याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 3 रीतिकाळ। तर जेव्हा एखाद्या क्रियापदावरून कोणतीही क्रिया एखाद्या काळात नेहमी म्हणजे सतत घडण्याची रीत म्हणजेच प्रथा आहे असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्या काळास रीतिकाळ असं म्हणतात, लक्षात ठेवायचे। पुढचा प्रश्न, आंबा कोणाला आवडत नाही या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थीमध्ये रूपांतर खालीलपैकी कोणत्या वाक्यात आहे? तर बघा, इथे हे जे प्रश्नार्थक वाक्य दिलेलं आहे या प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थीमध्ये रूपांतर खालीलपैकी कोणत्या वाक्यात किंवा पर्यायात आहे ते सांगायचे। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 आंबा सर्वांना आवडतो। तर बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणत्याही वाक्याचं वाक्य रूपांतर करताना काय करायचं असतं, तर जे वाक्य दिलेलं असतं या वाक्याच्या मूळ अर्थामध्ये बदल न करता आपल्याला ते वाक्य रूपांतर करायचं असतं। जसं की बघा, इथे हे जे प्रश्नार्थक वाक्य दिलेलं आहे आंबा कोणाला आवडत नाही याचाच अर्थ काय होतो, तर आंबा सर्वांना आवडतो। त्याच्यामुळे या वाक्याचं दिलेल्या वाक्याचं विधानार्थीमध्ये असणारं रूपांतर कोणत्या वाक्यात आहे, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे। पुढे, फुलझाडांचा या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा। तर इथे आपल्याला समूहदर्शक शब्द निवडायचा आहे। तर फुलझाडांचा काय असतो, तर ताटवा असतो। त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 ताटवा हे योग्य उत्तर आहे। घोस कशाचा असतो, तर घोस असतो फळांचा। लोंगर कशाचा असतो, तर लोंगर असतो केळ्यांचा। ढीग कशाचा असतो, तर ढीग असतो नारळ, विटा, त्याचबरोबर कलिंगड यांचा काय असतो, तर ढीग असतो। हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे। पुढचा प्रश्न पहा, माता नतू वैरिणी, माता नतू वैरिणी या ओळीत कोणता अलंकार आहे? तर इथे आपल्याला अलंकार ओळखायला सांगितलेला आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 आपणहुती। आपणहुती याचा अर्थ काय होतो, तर आपणहुती या शब्दाचा अर्थ होतो लपविणे। तर बघा, जेव्हा उपमेय लपवून ते उपमानच आहे असं जिथं दाखवलं जातं तिथे आपणहुती हा अलंकार होतो। जसे की बघा, माता नतू वैरिणी, माता नतू वैरिणी हे जे वाक्य दिलेलं आहे याच्यामध्ये माता हे काय आहे, तर उपमेय आहे आणि वैरिणी हे काय आहे, तर वैरिणी हे उपमान आहे। उपमेय आणि उपमान म्हणजे काय असतं, तर उपमेय म्हणजे ज्याची तुलना केली जाते ते त्याला उपमेय म्हणतात। उपमान म्हणजे काय, तर ज्याच्यासोबत तुलना केली जाते ते त्याला उपमान असं म्हणतात। जसं की तर कोणाची तुलना केली, तर मातेची तुलना केलेली, त्याच्यामुळे हे उपमेय आहे। कोणासोबत तुलना केली, तर वैरिणीसोबत तुलना केली, त्याच्यामुळे हे उपमान आहे। तर इथं माता हे जे उपमेय आहे ते लपवून त्याला इथे काय म्हटले, वैरिणीची उपमा दिलेली आहे। म्हणजे तू माता नसून वैरिणी आहेस असं इथे म्हटले। म्हणजे या वाक्यामध्ये उपमेय लपून ते उपमानच आहे असं इथे दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे या ओळीमध्ये असणारा अलंकार कोणता आहे, तर आपणहुती आहे। ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे।
पुढचा प्रश्न, स्पृश्य अस्पृश्य सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर बघा इथे सामासिक शब्द दिलेला आहे, आपल्याला समास ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 वैकल्पिक द्वंद्व. तर बघा वैकल्पिक द्वंद्व समास केव्हा असतो, तर जेव्हा ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा किंवा वा यासारख्या उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागतो तेव्हा वैकल्पिक द्वंद्व समास असतो. जसे की बघा स्पृश्य अस्पृश्य हा जो सामासिक शब्द आहे याचा विग्रह कसा होतो, तर स्पृश्य किंवा अस्पृश्य अशा प्रकारे याचा विग्रह होतो. म्हणजे बघा इथे किंवा या उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागलेला आहे. म्हणजेच या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे, तर ऑप्शन नंबर 1 वैकल्पिक द्वंद्व समास आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा. तर बघा मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला सामासिक शब्द देऊन समास ओळखायला सांगितलं होतं. या ठिकाणी उदाहरण ओळखायला सांगितलेलं आहे, ते सुद्धा कोणत्या समासाचं, तर वैकल्पिक द्वंद्व समासाचं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 धर्माधर्म. तर बघा आताच आपण मागे पाहिलं की वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण कसं ओळखायचं, तर ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा किंवा वा यासारख्या उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागतो तेव्हा ते उदाहरण जे असतं ते कोणत्या समासाचं असतं, तर वैकल्पिक द्वंद्व समासाचं असतं. जसं की बघा धर्माधर्म हा जो शब्द आहे याचा जर आपण विग्रह केला तर कसा होतो, तर धर्म किंवा अधर्म अशा प्रकारे याचा विग्रह होतो. म्हणजे बघा या ठिकाणी विग्रह करताना किंवा या उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागलेला आहे. म्हणजे धर्माधर्म हे जे उदाहरण आहे ते कोणत्या समासाचं आहे, तर वैकल्पिक द्वंद्व समासाचं आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये जो शब्द आहे पंचवटी हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे, तर हे द्विगु समासाचं उदाहरण आहे. तर बघा द्विगु समास कसा ओळखायचा, तर द्विगु समास असतो याच्यामध्ये समासातलं पहिलं जे पद असतं ते संख्या विशेषण असतं आणि त्याच्यामधून एक समूह सुचविलेला असतो. जसं की पंचवटी याच्यामध्ये पहिलं जे पद आहे पंच म्हणजेच 5, हे काय आहे, तर संख्या विशेषण आहे आणि याच्यामधून एक समूह सुद्धा सुचविलेला आहे. कारण की पंचवटी म्हणजेच काय, तर 5 वटांचा समूह अशा प्रकारे याचा विग्रह होतो. म्हणजे पंचवटी याच्यामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण सुद्धा आहे आणि त्याच्यामधून एक समूह सुद्धा सुचविलेला आहे. त्याच्यामुळे पंचवटी हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे, तर द्विगु समासाचं उदाहरण आहे. दुसऱ्या ऑप्शनमधला जो शब्द आहे ग्रंथकर्ता किंवा यालाच आपण ग्रंथकार असं सुद्धा म्हणू शकतो. तर हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे, तर हे उपपद तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. तर बघा उपपद तत्पुरुष समासाचं उदाहरण कसं ओळखायचं, तर उपपद तत्पुरुष समासामधला जो सामासिक शब्द असतो त्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर शेवटी येणारा जो शब्द असतो तो धातू साधित असतो. धातू साधित म्हणजेच काय, तर तो धातूपासून बनलेला असतो परंतु क्रियापद म्हणून वापरता येत नाही. जसं की बघा ग्रंथकर्ता किंवा ग्रंथकार याचा जर विग्रह आपण केला तर कसा होतो, ग्रंथ करणारा अशा प्रकारे याचा विग्रह होतो. म्हणजे बघा याच्यामध्ये शेवटचा जो शब्द आहे करणारा हा कर या धातूपासून बनलेला आहे परंतु याचा आपण वापर क्रियापद म्हणून करता येतो का, नाही. त्याच्यामुळे करणारा हा शब्द काय आहे, तर धातू साधित आहे. त्याच्यामुळेच ग्रंथकर्ता किंवा ग्रंथकार हे जे उदाहरण आहे ते कोणत्या समासाचं आहे, तर उपपद तत्पुरुष समासाचं आहे. तर बघा याच्यावरचं आपण व्यवस्थितपणे माहिती किंवा व्यवस्थितपणे याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे उपपद तत्पुरुष समासाविषयी. त्याच्यामुळे तुम्ही आधीचे सुद्धा व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघून घ्या, ठीक आहे. तर बघा शेवटचा जो ऑप्शन आहे नीलकंठ याच्यामध्ये कोणता समास आहे किंवा हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे, तर हे बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. तर बघा बहुव्रीही समास जो असतो याच्यामध्ये सामासिक शब्द जो असतो त्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. जसे की बघा नीलकंठ हा जो शब्द आहे याच्यामध्ये नील आणि कंठ हे जे दोन पद आहेत या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. कारण की नीलकंठ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं, तर शंकर म्हणजेच महादेव येतात. नीलकंठ म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं, तर शंकर म्हणजेच महादेव येतात. कारण की याचा नीलकंठ त्याचा विग्रह कसा होतो, तर नील आहे कंठ ज्याचा तो, नील म्हणजेच निळा आहे कंठ ज्याचा तो म्हणजेच कोण, तर शंकर किंवा महादेव. अशा प्रकारे बहुव्रीही समास असतो त्याच्यामध्ये सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो म्हणून त्याला बहुव्रीही समास असं म्हणतात. तर नीलकंठ हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे, तर बहुव्रीही समासाचं आहे. तर हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न, वाक्याचा कर्ता हा षष्टी विभक्तीत असून क्रियापदाने क्रियेच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो अशा प्रयोगास डॅश असे म्हणतात. तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहिजेत. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 समापन कर्मणी प्रयोग. तर वाक्याचा कर्ता हा षष्टी विभक्तीत असून क्रियापदाने क्रियेच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो अशा प्रयोगास समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. लक्षात ठेवायचे. उदाहरण जर घ्यायचं झालं तर स्वातीचा लाडू खाऊन झाला.
याच्यामध्ये कर्ता कोण आहे तर स्वाती, कारण की खाणारी कोण आहे तर स्वाती. तर स्वाती हा जो कर्ता आहे याला कोणता प्रत्यय लागलाय तर चा हा षष्टीचा प्रत्यय लागलेला आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये जर पाहिलं तर जयची कविता लिहून झाली, याच्यामध्ये कर्ता कोण आहे जय, कारण की लिहिणारा कोण आहे जय. तर जय हा जो कर्ता आहे याला कोणता प्रत्यय लागलाय तर ची हा षष्टीचा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे लक्षात ठेवायचे समापन कर्मणी प्रयोग ओळखण्याची खूण काय लक्षात ठेवायचे तर समापन कर्मणी प्रयोगाचं जे वाक्य असतं त्यामध्ये जो कर्ता असतो त्या कर्त्याला चा ची चे अशा प्रकारे षष्टीचे प्रत्यय लागलेले असतात. त्याचबरोबर क्रियापद जे असतं ते शक्यतो ऊन हून झाला झाली झाले अशा प्रकारचे असते. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शब्दात स्वरसंधी साधली आहे तर बघा सर्व पर्याय व्यवस्थित पाहिजेत आणि कोणत्या शब्दामध्ये स्वरसंधी साधली आहे ते सांगायचं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 वनौषधी हा जो शब्द आहे याच्यामध्ये स्वरसंधी साधलेली आहे. तर बघा स्वरसंधी कशी ओळखायची तर एकमेका शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर तेव्हा स्वरसंधी असते. जसं की वनौषधी या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर कसा होतो वन प्लस औषधी अशा प्रकारे याचा विग्रह होतो. मग याच्यामध्ये एकमेका शेजारी येणारे वर्ण कोण आहेत तर ते आहेत न आणि औ. इथे बघा न चा पाय मोडलेला नाही, म्हणजे न हे पूर्ण अक्षर आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणता स्वर आहे तर याच्यामध्ये अ हा स्वर आहे. न मध्ये अ हा स्वर येतो प्लस पुढे बघा कोणता स्वर आहे तर औ हा स्वर आहे. म्हणजे बघा एकमेका शेजारी येणारे वर्ण इथे काय आहेत तर दोन्ही पण स्वर आहेत. म्हणजे स्वर प्लस स्वर, एकमेका शेजारी येणारे वर्ण दोन्ही स्वर जर असतील तर त्यावेळेस ती संधी कोणती असते तर स्वरसंधी असते. आणि म्हणूनच ऑप्शन नंबर 1 वनौषधी या शब्दामध्ये स्वरसंधी साधली आहे. हे आपला ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ठीक आहे. दुसऱ्या ऑप्शन मधला जो शब्द आहे षडानन, याची फोड कशी होते तर षट प्लस आनन अशा प्रकारे याची फोड होते. म्हणजे ते जवळ येणारे वर्ण कोणते आहेत तर ते आहेत ट प्लस आ. इथे बघा ट चा पाय मोडलेला आहे, म्हणजे ट हे काय आहे तर व्यंजन आहे. पहिला जर वर्ण जवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिला जर वर्ण व्यंजन असेल आणि पुढे व्यंजन किंवा स्वर काही का असे ना पहिलं जर वर्ण व्यंजन असेल तर त्यामध्ये संधी कोणती असते तर त्याच्यामध्ये संधी असते व्यंजन संधी. म्हणूनच षडानन हे जे शब्द किंवा हे जे उदाहरण आहे ते कोणत्या संधीचं आहे तर ते व्यंजन संधीचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. तिसऱ्या जर ऑप्शनमध्ये पाहिलं संगती, याची फोड कशी होते तर सम सम मचा पाय मोडलेला आहे सम प्लस गती अशा प्रकारे याची फोड होते. म्हणजे इथे जवळ येणारे वर्ण कोणते आहे तर म प्लस ग. इथे मचा पाय मोडलेला आहे म्हणजे म हे काय आहे तर व्यंजन आहे. या पहिल्या व्यंजनावरूनच आपल्याला लगेच लक्षात घ्यायचे जवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिला जर वर्ण व्यंजन असेल आणि पुढचा वर्ण व्यंजन किंवा स्वर काही का असे ना आताच आपण सांगितलं की त्यामध्ये कोणती संधी असते तर व्यंजन संधी असते. आणि म्हणूनच संगती हा सुद्धा शब्द किंवा या शब्दामध्ये कोणती संधी आहे तर ती व्यंजन संधी आहे. याच्यामध्ये सुद्धा व्यंजन संधीच आहे. लास्ट जो चौथा ऑप्शन जो आहे निराशा, याचा विग्रह कसा होतो तर नीच्या पुढे विसर्ग आहे नी प्लस आशा अशा प्रकारे याचा विग्रह होतो. म्हणजे इथे जवळ येणारे वर्ण कोणते आहेत तर ते आहेत विसर्ग प्लस आ. इथे बघा लक्षात ठेवायचे जवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिला जर वर्ण विसर्ग असेल आणि पुढचा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल काही का असे ना पहिला वर्ण जर विसर्ग असेल तर ते लक्षात ठेवायचे त्यामध्ये कोणती संधी असते तर विसर्ग संधी असते. आणि म्हणूनच निराशा हा जो शब्द आहे या शब्दामध्ये कोणती संधी साधलेली आहे असं जर विचारलं तर यामध्ये विसर्ग संधी साधलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता तर बघा वाक्प्रचार दिलेला आहे 12 गावचे पाणी पिणे, याचा अर्थ सांगायचा आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 12 गावचे पाणी पिणे म्हणजेच काय तर विविध अनुभव घेणे अशा प्रकारेचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न, चंद्र शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 शशांक हा चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. तर बघा चंद्र या शब्दाचे आणखी असणारे समानार्थी शब्द कोणते आहेत इंदू शशी सोम शशांक सुधाकर हिमांशु सुधांशु निशानाथ रजनीनाथ अशा प्रकारे चंद्र या शब्दाचे असणारे समानार्थी शब्द आहेत. तर हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. दीनमणी म्हणजे काय तर दीनमणी म्हणजे सूर्य, धेनू म्हणजे काय तर धेनू म्हणजे गाय. ज्योत्स्ना या शब्दासाठी असणारे समानार्थी शब्द कोणते आहेत तर ते आहेत कौमुदी. ज्योत्स्ना म्हणजे काय तर कौमुदी चांदणे प्रकाश अशा प्रकारे ज्योत्स्ना या शब्दासाठी असणारे समानार्थी शब्द आहेत. हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न, ग्रह आणि गृह हे सारखे भासणारे पण भिन्न अर्थाचे शब्द आहेत. अनुक्रमे यांचे अर्थ सांगणारा योग्य पर्याय कोणता तर बघा ग्रह आणि गृह हे जे शब्द दिलेले आहेत याचे आपल्याला अनुक्रमे अर्थ सांगणारा योग्य पर्याय सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर हा क्रम सुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणजे जसे शब्द दिलेले आहेत तसेच त्यांचे आपल्याला अर्थ अनुक्रमे सांगायचे आहेत. बघा ग्रह हा जो पहिला शब्द दिलेला याचा अर्थ काय होतो तर ग्रह म्हणजे सूर्यमालेतील गोल हा अर्थ
आपल्याला माहिती आहे, परंतु ग्रह याचा अर्थ समजूत अशा प्रकारे सुद्धा होतो. लक्षात ठेवायचे. गृह याचा अर्थ काय होतो, तर गृह म्हणजे सदन किंवा घर, म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न, अलंकारिक शब्दाची योग्य जोडी ओळखा. तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचेत आणि यापैकी आपल्याला अलंकारिक शब्दाची योग्य असणारी जोडी ओळखायची आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, अष्टपैलू म्हणजेच अनेक बाबीमध्ये प्रवीण असलेला ही अलंकारिक शब्दाची योग्य असणारी जोडी आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, गळ्यातील ताईत म्हणजे पारख नसलेला, हे चुकीचं आहे. गळ्यातील ताईत याचा अर्थ काय होतो, तर अतिशय प्रिय. गळ्यातील ताईत म्हणजे अतिशय प्रिय किंवा अत्यंत आवडती व्यक्ती अशा प्रकारे याचा अर्थ होतो. गोगलगाय म्हणजे काय, तर गोगलगाय म्हणजे गरीब निरुपद्रवी मनुष्य. गरीब निरुपद्रवी मनुष्य अशा प्रकारे याचा अर्थ होतो. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचे. मला जेवढे माहिती आहे तेवढे मी तुम्हाला अर्थ सांगण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, गाजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय कोणता आहे. तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहिजेत. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. गाजर पारखी म्हणजेच काय, तर चांगल्याची पारख नसलेला किंवा कसलीही पारख नसलेला असा याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न, आपल्याच माणसाला आपण शासन कसे करावे हा अर्थ स्पष्ट करणारी पुढीलपैकी म्हण कोणती. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, आपलेच दात आपलेच ओठ. ही जी म्हण आहे याचा अर्थ काय होतो, तर आपल्याच माणसाला आपण शासन कसे करावे म्हणजे आपल्याच माणसाकडून चूक जर झाली तर त्याला शिक्षा करणे अवघड जाते किंवा अडचणीची परिस्थिती निर्माण होते असा याचा अर्थ होतो. काखेत कळसा गावाला वळसा याचा अर्थ काय होतो, तर एखादी वस्तू जवळच असून इतरत्र शोधणे असा याचा अर्थ होतो. कोल्हा काकडीला राजी म्हणजे काय, तर शूद्र माणसे शूद्र गोष्टींना भाळतात किंवा लहान माणसे जे असतात ते लहान लहान गोष्टींना किंवा थोड्या थोड्या गोष्टींनी खुश होतात असा याचा अर्थ होतो. बैल गेला आणि झोपा केला ही जी म्हण याचा अर्थ काय होतो, तर एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर त्याचे निवारण करण्यासाठी केलेली जी व्यवस्था असते ती व्यर्थ ठरते असा याचा अर्थ होतो. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढे, आकाश पाताळ एक करणे या वाक्प्रचाराचा अभिप्रेत अर्थ काय. तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, आकाश पाताळ एक करणे. याचं उत्तर मागच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये खूप प्रयत्न करणे असा दिलेला आहे. परंतु बघा, आकाश पाताळ एक करणे याचा अर्थ बऱ्याच ठिकाणी फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे असाही अर्थ दिलेला आहे. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे, खालील म्हण पूर्ण करा. चुली पुढे शिपाई आणि घराबाहेर डॅश डॅश. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, चुली पुढे शिपाई आणि घराबाहेर बागुबाई अशा प्रकारे म्हण आहे. तर या म्हणीचा अर्थ काय होतो, तर घरामध्ये तेवढा शूरपणाचा आव आणायचा आणि बाहेर मात्र घाबरायचे असा या म्हणीचा अर्थ होतो. लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, भूगोल या शब्दाला इक प्रत्यय जोडल्यानंतर कोणता शब्द तयार होईल. तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहिजेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, भूगोल या शब्दाला जर इक हा प्रत्यय जोडला तर त्यापासून भौगोलिक हा शब्द तयार होईल. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, पुत्रासह असा तो या विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, सुपुत्र. तर सुपुत्र हा जो सामासिक शब्द आहे याचाच विग्रह काय होतो, तर पुत्रासह असा तो. तर हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे, तर हे सह बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, समर्थ रामदास म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायचा आहे. पर्यायावरून लक्षात घ्यायचं. या ठिकाणी काय करायचं, तर काळ ओळखायचा आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, वर्तमान काळ. कारण की बघा इथे शेवटी आहे हे क्रियापद आलेलं आहे. शेवटी जर क्रियापद आहे किंवा आहेत अशा प्रकारचं जर आला असेल तर त्याचा काळ कोणता असतो, तर वर्तमान काळ असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. पुढे, कुडी आणि कुंडी हे सारखे भासणारे पण भिन्न अर्थाचे शब्द आहेत. अनुक्रमे यांचे अर्थ सांगणारा योग्य पर्याय कोणता. तर बघा इथे कुडी आणि कुंडी हे जे 2 शब्द दिले आहेत याचे आपल्याला अनुक्रमे अर्थ सांगणारा योग्य पर्याय सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. कुडी हा जो पहिला शब्द आहे याचा अर्थ काय होतो, तर कुडी म्हणजेच देह किंवा शरीर असा याचा अर्थ होतो. आणि दुसरा जो शब्द आहे कुंडी याचा अर्थ काय होतो, तर कुंडी म्हणजेच मातीचे पात्र अशा प्रकारेचा अर्थ होतो. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहायलाच, जाळी हा समूहदर्शक शब्द कशाशी निगडीत आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, करवंद. तर करवंदाची काय असते, तर जाळी असते. केस हा जो पहिला शब्द आहे त्या केसांची काय असते, केसांची जर म्हटलं तर केसांची असते बट किंवा जट. आणि केसांचा जर म्हटलं तर केसांचा असतो झुपका किंवा पुंजका. लक्षात ठेवायचे. वेलींचा काय असतो, तर वेलींचा असतो कुंज. वेलींचा असतो कुंज. मासे आणि
काजू, माशांची आणि काजूंची काय असते तर गाथण असते. हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे तर बघा, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओचे प्रश्न इथे संपलेले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आपण इथं थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.